हाय हॅलो नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या गावी. सो आम्ही आलो आहोत शिमग्यासाठी आणि यावर्षीचा शिमगा थोडा खास असणार आहे कारण यावर्षी पालखी आमच्याकडे वस्तीला असणार आहे, जे की अगदीच 85 वर्षांनंतर घडतं आहे. तर मी ट्राय करेन जास्तीत जास्त गोष्टी ह्या ब्लॉगमध्ये ॲड करायला. ऑफकोर्स मला इतकी सवय नाही आहे पण तरी. तर आता आम्ही आमच्या घरी पोचतो आहे आणि मी आणि माझे 2 कझन्सच आम्ही गेलो होतो. बाकीचं सगळी मंडळी पोचलेली आहे, अर्धी मागून येतेच आहे. सो ही सगळी तयारी चालली आहे. सो आता मी निघाली आहे थोडंसं सामान आणायला. घरचं बेसिक काही सामान आहे ते आम्हाला मिळतं. आमच्या वाडीच्या बाहेर एक दुकान आहे, तिथेच आम्हाला हे सगळं सामान मिळतं. सो माझ्यासोबत हा एक छोटूसा माझा क्यूट भाचा, तोही निघालेली मी आणि श्रेयाच फक्त. तर ह्या सगळ्यांनी आम्हाला जॉईन केलं येता. मेहंदी काढायची दुसरा है ओटाला. सो ऐकूया आमच्या बाबांचे व्ह्यूज ऑन मेकअप. नाही तिसरा है डोळ्याला जे काळा लावतो ना ते लावायचं नाही. डोळा आणि हा भिवया काजळ ते असे तुम्ही करून लावतो नाही. आणि मग डोळ्यांना मस्कारा लावतात, ते लावायचं नाही. ह्याचं कारण आहे कारण ह्यातलं जे झेड असतो मतलब हे मेहंदी म्हणतात तो हातात ना आपल्या डोक्यामध्ये जातो आणि म्हणून ते आता आम्हाला कळालं. आता कळलं तू मेहंदी का लावायची नाही नेक्स्ट उद्या मेकअप नाही करायचा. तेवढे आमचे 300 रुपये वाचतील मेकअप आपला काहीतरी असतं. बनवली लिपस्टिक अगं चेक कर युट्यूब वर सांगते लिपस्टिक कशी बनते. उंटाई तर मी जे म्हणते लिपस्टिक लिपस्टिक नाही बोलत. ठीक आहे तू मला सांग. काकांची मैत्रीण होती. नाही तू मला सांग. नाही तू मला सांग. दुसरी तू मला 68 ला मला डेट 68 मला पण नाही. अजून आणि ह्याला सांग 38 ला काय बोलतात. बाबा थांबा हो तुम्ही. नाही सांगा. आणि ही सगळी मजा मस्ती झाल्यानंतर आम्ही भजनाची तयारी करत होतो रात्रीची. म्हणजे अगदीच फारशी काही ढोलकी येत नाही, फारशी नाही म्हणजे अगदीच काहीच येत नाही. पण तरी मी आपली बेसुरी वाजवते. हे 2 माझ्या बहिणी बेसुऱ्या गात आहेत आणि आमचे बाबा आम्हाला डिरेक्ट करतात. हाऊ कूल. सो इथे चाललेली आमची डान्स रिहर्सल्स आणि तुम्ही पूर्ण रिहर्सल बघा आणि सांगा हे नक्की कुठलं गाणं होतं ज्यावरती आम्ही डान्स शिकत होतो. पहाटे दुसऱ्या दिवशी उठलो. फारशी काय लवकर पहाट झाली नाही पण होती अराऊंड 10. आणि इथे माझे काका तुळशीला कलर करत आहेत आणि तिथे बाबा एक इंटरेस्टिंग गोष्ट करत आहेत. सो ते काट्या अर्ध्या करून ह्या काट्यांच्या सहारे एक पत्रावळी शिवणार होती जी आमच्या नैवेद्याला लागते. सो देवाला नैवेद्य देताना एक काय म्हणतात त्याला नॅचरल ऑर्गॅनिक पत्रावळी ही अशी प्रत्येक घरात बनवली जाते. सो ही पानं तोडून त्या पाण्याची पत्रावळी बनवते. तर इथे मी बाबांना म्हणाले की आम्ही बनवू का पत्रावळी. तर त्यांचं म्हणणं असं होतं स्ट्रिक्टली नको, तुम्ही माझी पानं तोडून टाकाल, विच वॉज ऑब्वियस. सो इथे माझी अजून एक भाची, बापरे किती भाजी आहेत ना मला, अजून एक भाची आणि ही माझी छोटी बहीण मिळून खेळत होते. पण खेळता खेळता ती म्हणाली की थांब मला भूक लागली आहे. तर तिचा एक छोटासा ब्रेक होता, खायचा ब्रेक. थँक्यू. सो आता 20 तारीख आणि माझी बहीण मोठी ती आलेली होती. सो ती येणार होती आमच्यासोबतच पण सुट्टीमुळे तिला एक दिवस ती नंतर आली आणि इथे ती तिची स्किन केअरचं नॉलेज देते आहे आम्हा सर्वांना बसून, जे काही कोण फॉलो करत नाही. पण ठीक आहे, कधीतरी घ्यावं, बरं असतं, कधीतरी कामी येतं.
आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळचे 6:30 वाजता आम्ही सगळे तयार होऊन निघालो आमच्या मंदिराकडे, जिथे पूर्ण गावातले एकत्र येऊन पालखी नाचवतात. आणि सगळे मग आम्ही तिथे जाताना रेडी होऊन जातो, सगळेजण रेडी होऊन येतात. आणि देन हिअर वी गो. आम्ही हे सगळे माझे कझिन्स, हे माझे सगळे बहिणी आणि हा आहे माझा एक भाऊ, आणि दीज आर ऑल माय फॅमिली मेंबर्स. तरी अर्धे काका आजोबा सगळे बाकी आहेत. तर इथे आम्ही सर्व आता वेट करत होतो. ही माझी वहिनी आणि माझी काकी आणि माझ्या 2 बहिणी. सो सगळ्या गावातल्या लोकांची भेट वगैरे चाललेली. तर तितक्या तिथे पालखी आली आमची, आणि सगळे गावातली पुरुष मंडळी मिळून पालखी नाचवतात. आमच्या मंदिराच्या समोरच आमचं गावचं जे मंदिर आहे त्यासमोर. त्यानंतर आम्ही परतलो घरी अराउंड 8 o'clock, रात्रीच्या 8 वाजता. आणि किती फार छान दिसत होतं घर. ऑलमोस्ट अर्धी तयारी झालेली, आता बाकीची करायची होती, कारण पुढच्या काही तासात आमच्या घरी पालखी येणार होती आणि त्याची तयारी अगदीच फारशी बाकी होती. कारण इथे पूर्ण अशी फुलांची वाटपासून सर्व काढायचं होतं, रांगोळ्या काढायच्या होत्या बाहेर, अँड जेवणी करायचं आहे, सगळं करायचं होतं. आणि इथे आम्ही सगळं आटपून सुरुवात केली प्रसाद भरायला. सो सगळेजण मिळून देवाच्या पालखीसोबत बाकीच्या गावची मंडळीही येते वस्तीला, सो त्यांना प्रसादी देण्यासाठी ही तयारी चाललेली. आणि माझा सर्वात मोठा सहभाग होता त्याच्यात, की मी प्रसादी मोजते किती झालेली. तर इथे चाललेली एकीकडे जेवणाची तयारी. इथे माझी मम्मी आणि त्या 2 आजी होत्या, ज्या आम्ही बोलवलेल्या दुसऱ्या गावातून मदतीसाठी. आणि त्यानंतर इथे सगळे घरातले मिळून एकत्र येऊन बाहेरची तयारी करत होते, अगदीच रांगोळीपासून सर्व काही. खूप छान वाटत होतं असं वातावरण बघून, जिथे सगळी फॅमिली एकत्र येऊन असे सण साजरे करतात. इट फील्स रिअली नाईस. सो इथे पण चाललेली रांगोळी. हा माझा भाऊ, ज्याला मी टिका लावला आहे सिंबाचा. बाय द वे दिस प्रूव्स दॅट मी रांगोळी काढली आहे. सो मीट माय अजून एक भाऊ आणि माझी छोटी काकी. सो त्याही इथे चुना आहे तो त्या मगमध्ये ॲक्च्युली. सो असं म्हणतात की चुना ओला करून अशी रांगोळी टाईप्स म्हणजे अशा ब्रशने फिरवला तर ती रांगोळी राहते. प्रोफेशनल. आता इथे गोष्ट अशी झाली की आमच्या काकीने जे स्टेप्स, आमच्या घराच्या बाहेरचे जे स्टेप्स आहेत तिथे जे रांगोळी काढलेली, त्यांना ते काढून झाल्यानंतर कळालं की काकांनी, हे माझे बाय द वे काका, त्यांना नंतर कळलं की त्या जेवढ्याही रांगोळी त्यांनी पायऱ्यांवरती काढले त्याच्यावरती येणार आहे मोठं असं कार्पेट. सो शी वॉज रिअली डिसअपॉइंटेड की मेहनतीने काढले. तर काका जरा समजूत करतायत की आपण एक पायरी ठेवू ज्याच्यात तू काढली आहेस रांगोळी. आणि दिस इज द फायनल लुक आमच्या घराचा. आमच्या पालखीची वेलकम करण्यासाठी आमची तयारी पूर्ण अशी, ही 2 पायऱ्या बाय द वे आम्ही ठेवल्या आहेत काकीने मेहनतीने काढलेल्या. सो ही अशी फुलं, कारण ही अशी वाट बनवली कारण बाजूला जे स्पेस आहे, पालखी आधी तिथे जाणार, तिथे पालखी नाचवली जाणार आमच्या घरातल्या पुरुष मंडळीकडून, आणि त्यानंतर त्याच वाटी येऊन पालखी आमच्या घरी येणार. आणि मग आरती वगैरे करून पालखी तिथेच ठेवली जाणार. इथे बाहेर सगळे भजनासाठी बसणार. आणि रात्री 2:30च्या दरम्यान, म्हणजे 21 तारखेला सकाळी 2:30 वाजता आमची पालखी आमच्या घरी आली.
विष्णू साहेबांचा जोधा चालू वर्षाला मुलांचा राखून येणार पांडवती आपण पांडवलेला. त्यानंतर चाललेलं आमचं भजन आणि हे भजन कंटिन्यूस चालू होतं पहाटे 5:30 वाजेपर्यंत. इथे आम्ही सर्वही भजनासाठी बसलेलो, अख्खं आमचं कुटुंब बसलेलं होतं. आणि कारण सकाळी 5:30 वाजेपर्यंत, सकाळी 5:30 वाजता पालखी पुन्हा निघते बाकीच्यांच्या भेटीसाठी. सो आता तुम्ही विचार करत असाल मी केक घेऊन का बसली आहे, तर ऑफकोर्स इट वॉज 21 मार्चची पहाट सकाळी 6 वाजता. पालखी गेल्यानंतर आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन केलं माझ्या बर्थडेचं, बिकॉज आय वॉज टू लकी. म्हणजे ॲक्च्युली मी खूप लकी आहे की माझा ह्याच दिवशी वाढदिवस होता, कारण पुढे कधीही आम्हाला लक्षात राहील की आपल्याकडे पालखी कधी आलेली वस्तीला, तर ह्या दिवशी आलेली. आणि हेच सर्व चाललेलं, माझी ओवाळणी वगैरे झाली. आणि त्यानंतर आम्ही एक छोटंसं केक कटिंग करून आम्ही सगळे जे झोपलो आहे. आणि ॲक्च्युली त्यानंतर पालखी होती फक्त काही तासांसाठीच घरी, पण त्यानंतर असं वाटत होतं जसं गणपती आपले 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर जसे जातात त्यानंतर कसं घर खाली रिकामं वाटतं, तसं अगदीच 4 तासांच्या नंतर आमचं घर अगदीच रिकामंसं झालेलं. पप्पी पण घेतला काढ तिचा आशीर्वाद द्यावा. हॅपी बर्थडे टू यू. तर ही होती 21 तारखेची रात्र, संध्याकाळी 8 वाजता काहीतरी, कारण दिवसभर आम्ही सर्व इतके झोपेत होतो. 2 दिवस सलग आम्ही म्हणजे लेट झोपलो, एक रात्र तर झोपलोच नाही. आणि मग आम्ही थोडीशी मदत केली, अगदीच थोडीशी. आणि सगळं आमची ही माझी छोटी काकी, द कुक ऑफ द हाऊस. आणि इथे चाललेला आमचा छोटासा फॅमिली टाईम जिथे, कारण आम्ही आता सर्व 21लाच म्हणजे रात्री आम्ही सर्व निघणार होतो आणि बाबा एकटेच राहणार होते. सो इनिशियली आम्ही त्यांनाही म्हणालो की चला, बट ते ह्या वीकमध्ये नेक्स्ट वीकमध्ये येतील. हिअर इथे माझे बाबा माझा फोन जस्ट चेक करत होते, म्हणजे कसं वापरायचं. त्यांच्यासाठी एक नवीन गोष्ट होती ही. आणि ते करताच त्यांनी कॅमेरा ऑन केलेला, ज्याचं त्यांना आयडियाही नव्हती की कॅमेरा ऑन आहे आणि हे सगळं रेकॉर्ड होतं आहे. सो ते फक्त त्यांना बघत होते कॅमेरामध्ये. अँड यू आर जस्ट सो क्यूट ॲक्च्युली. सो रात्रीचे 11 वाजता आम्ही निघालो मुंबईला यायला. आता घर अगदीच सुनं वाटत होतं, अगदीच एका क्लिकमध्ये इट वेंट ऑल फ्रॉम लाईटिंग टू नो लाईटिंग्स. आणि आता सध्यासाठी फक्त आम्ही 4घेच पुढे निघालेलो, कारण एकच ऑटो होती जी आम्हाला चिपळूण स्टेशनला सोडणार होती. मग नंतर ती परत ऑटो जाऊन आमच्या बाकीच्या घरातल्यांना पिकअप करणार होती. आणि सो या इथेच हा व्लॉग एंड होतो आहे. अँड आय होप यू ऑल लव्ड इट. थँक्स फॉर वॉचिंग.